आजच्या दिवसाची सुरुवातच जिममधून झाली. तर आज शेखर काय मला सापडलं नाही. गडबडीमध्ये एक बॉटल ठेवलेली होती टेबलवर, तीच उचलून टाकली. तर बॉटलमध्येच प्री वर्कआउट टाकलं, कारण आज एनर्जी नव्हती ना. आज मस्त भारी वर्कआउट करायचं होतं. आज होती चेस्ट. तर एनर्जी पाहिजे, म्हणून आणखीन एनर्जी पाहिजे असं पण माझं दुखतंय. पण मी तुम्हाला सांगते, मी एक पण दिवस मिस केलेली नाही आहे जिम. कारण जर मी एकदा जिम मिस केली आणि नाही गेले तर मला दुसऱ्या किंवा 1-2 दिवस नाही गेले तर मला 3ऱ्या-4थ्या दिवशी नाही जाऊ वाटणार. मला जेवढं होईल तेवढं करते, पण जाऊन मी वर्कआउटच करते. तर इकडं आज फ्लॅट बेंचवरती डंबल्सने घेतलं, कारण पलीकडं घ्यायचं होतं. ॲक्च्युली आम्ही डंबल्सने घेतो, कधी कधी मशीनने घेतो, तसं काही नाही. तर इकडं डंबल्सने घेतलं. थोडंफार चुकू हुकू शकते, कारण इथं मी माझं स्वतःच करते वर्कआउट. जेव्हा बीडला वगैरे जातो का, तर बीडला जातो आम्ही. तर बीडला गेल्यानंतर सर घेतात, पण इथल्या जिममध्ये इथं ट्रेनर नाही आहे. सो इथं मीच करते स्वतः. चव्हाण साहेब स्वतः म्हणजे ते सपोर्ट करतात. तर आजचा दिवस असा भयंकर डेंजर जाणार होता. तर आम्ही मस्त इथं वर्कआउट करत होतो. मस्त वर्कआउट केलं ना, एकदा सकाळी जिम झाली ना, असं वाटतं सगळं काम आवरलं, सगळं आयुष्यातलेच काम आवरले ते. आणि जर वर्कआउटला नाही का गेलं, जिमला नाही का गेलं, करमत नाही, दिवसभर बोर वाटतं, डाएट बिघडतं. म्हणजे डाएट एवढा जरी आता दुखतंय त्याच्यामुळे गोळ्या खावा लागतात मला पॉवरच्या. नाही ना खाल्लं माझ्या पोटात लई ताक पडती त्या गोळ्यांनी, खूप जास्त पॉवरच्या. त्याच्यामुळे थोडं डाएटचं नाही होतंय, पण मी जास्त पण काही वेगळं खात नाही. जे डाएट थोडंफार म्हणजे इकडं तिकडं होते, 19-20च होते डिफरन्स, जास्त नाही होत. तर पण वर्कआउट केलं ना थोडं माणूस लिमिटमध्ये राहतं, कारण कळतं तिथं एक कॅलरीज बर्न करायला किती मेहनत लागते. तर त्यानंतर मी इकडं होते, ते गेले चहा प्यायला, पण तिथं चहा नव्हती, कॉफी नव्हती. मग घरी आलोत. चव्हाणसाहेबांनी शिव गेले त्यांच्या आजीकडं. तर मी इकडं तोपर्यंत घरामध्ये खूप राडा झालेला होता. तर म्हणलं चला बाहेरचं सगळं झाडून घेतलं, पायऱ्या घर सगळं आवरलं. आणि इकडं माझं बेडशीट फाटले, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती झाकून ठेवते गोदाड्याने. कारण आता मला काहीच घ्यायचं नाही इकडं आहे तोपर्यंत, कारण पहिलंच आहे ते ठेवायला जागा नाही. आणि मला आता तिकडं आमच्या रूममध्ये आमचा बेड चेंज असणार आहे, किंवा नवीन गादी येणार आहे, नवीन बेडशीट येणार आहे, सगळं नवीन असणार आहे. त्याच्यामुळे काहीच नसणार आहे, म्हणून मी तर काही इन्व्हेस्ट करत नाही. मी एक चाळणी पण माझ्या मम्मीने घेऊन दिली होती, तुटली होती चाळणी. तर मी 2-4 महिन्यापासून ती तुटकी चाळणी यूज करत होते. चहाची चाळणी असते ती. एक दिवशी माझ्या मम्मीनेच तिला समजलं आणि तिने तीच घेऊन आली. तर इकडं मी सगळं आवरत होते ना. आमच्या खाली ना एवढी धूळ आहे ना, म्हणजे बाजार तळे आणि रोड, आणि कंटिन्यू गाड्या जातात. एवढी धूळ येते म्हणतात ना घरामध्ये. आज साफ केलं का उद्या तशाच तसं होतं, म्हणजे लईच धूळ येते, लईच डेंजर अशी लेअर दिसते फरशीवर, नाही का. असं घर एका दिवशी ओपन राहिलं आणि बाहेरून आम्ही शेतातून आलोत का अर्ध्या 1 तासामध्ये पर घर असं पांढरच दिसत आहे. आंघोळीच्या अगोदर म्हणलं सगळं क्लीन करावं. आणि त्याच्यानंतर कारण आंघोळ करून आम्हाला जायचं होतं, प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता एक शेतामध्ये. तर इकडे किचनमध्ये पण तेवढाच राडा होता. आज किचन मस्त धुवून सगळं चकाचक करणार होतं. नुसतं माझं ना हॉस्पिटल, जिम, घर, व्हिडिओ शूट, प्रमोशनचे व्हिडिओ शूट, म्हणजे माझा दिवस कसा जातो मलाच वेळ लागत नाही. मला घरामधलं करायला वेळच भेटत नाही. अक्षरशः माझे डोळे दुखतात. मला मोबाईलमधले व्हिडिओ हे ते एडिट ते करायला 2-2.5 तास लागतात. सकाळी जिमला जायला 1-1.5 तास लागतो. त्याच्यानंतर व्हिडिओ शूटला जातो, तिकडं 2-4 तास लागतात. म्हणजे दिवस कसा जातोय मला अक्षरशः आमच्या बांधकामावर जायला सुद्धा वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे थोडा घरात राडा सुरू आहे ना. असं पण मी म्हणते, भांडे वगैरे घासून ठेवून काय करायचं. आम्ही 1 महिन्यामध्ये शिफ्ट होणार आहेत आमच्या नवीन घरी. मग जाताना सगळे भांडे वगैरे, कपडे भांडे सगळं धुवून, रूम वगैरे त्यांना धुवून देऊन जायला. त्याच्यामुळे मी एवढं पण म्हणजे वेळ पण मिळत नाही आणि ते लक्ष पण देता येत नाही. जेवढं माझं करणं होतं मी तेवढं करत असते. नंतर आंघोळ वगैरे केली आणि मी आवरत होते. मी आज फर्स्ट टाइम मेकअप करायला होते बरं का. मला मेकअप येत नाही, मला मेकअपचं एम पण येत नाही. तर मी ऑनलाईन प्रोडक्ट मागवले होते. काय म्हणतात त्याला, काहीतरी म्हणते तो, फाउंडेशन, पावडर काय असतंय ते. तर ते सगळं मी तोंडाला लावलं होतं. तर कसं दिसत होतं नक्की सांगा. जर जास्तच पांढरं झालं होतं, नंतर पुसून काढलं, कारण मला मेकअपची सवय नाही. पण ठीक आहे, व्हिडिओमध्ये छान दिसत होतं. या ना मी इकडं मग आवरलं इथं, आणि त्याच्यानंतर अशीच म्हणजे जस्ट मेकअप केलं आणि डोक्याला वगैरे बांधलं आणि घरी गेले. मग घरी गेल्यानंतर म्हणजे रानात गेलो, शेतात मम्मीकडं. तर एक प्रमोशनचा व्हिडिओ होता, तर त्याच्यासाठी मस्तपैकी साडी वगैरे घातली. मेकअप तेच होतं, मेकअप काही बिघडलं नव्हतं, फक्त डोकं वगैरे विचारलं, साडी घातली. आणि मग आम्हाला व्हिडिओ शूटला जवळपास 2-2.5 तास लागले, कारण प्रमोशनच्या व्हिडिओला तर जास्त वेळ लागतो. बाकी आणि आवरायला
मला वेळ आणखी नाही का साडी घालायला. ते नंतर काही पाहुणे आले होते घरी, पाहुणे म्हणण्यापेक्षा फॉलोवर्स. तर इकडं मम्मीचे वगैरे व्हिडिओ काढले. नंतर घरी आले, खूप भूक लागली होती, काहीतरी 3-3:30 वाजले होते, जेवायला वेळच भेटला नाही. दूध आणलं होतं ते तापवलं, इकडं खिचडी शिजायला टाकली आणि कपडे धुवायचे होते तर मशीन लावली कपड्याची. मशीन इकडं सुरू होती तोपर्यंत इकडं खिचडी झाली होती, तर खिचडी खाल्ली. खूप भूक लागली होती. नंतर भांडे घासायला बसले. भांडे घासूस तर मशीन आणखी तिकडंच होती, तर इकडलंच माझं आवरत नव्हतं. थोडेफार व्हिडिओ एडिट केले होते, 1-2 बाकीचे तरी बाकीच होते. आणि मग इकडं भांडे वगैरे घासले, किचन वगैरे चकाचक केलं. अंधार पडला होता मला ह्या सगळ्या गोष्टी करायला, 7-8 तर वाजले होते. सगळे भांडे घासले, क्लीन स्वच्छ घासून भिसून काढलं किचन. त्यानंतर कपडे वगैरे धुतले, कारण कपडे रात्रीच धुवावं लागतात मला. आता तुम्ही म्हणता की रात्री कोणती पद्धत आहे ही, रात्री कपडे धुवायची. तर विषय असा आहे की आमच्या खाली ना खूप गाड्या वगैरे जातात. मी तुम्हाला पहिले सांगितलं जसं धूळ वगैरे येते दिवसा, कारण दिवसा ऊन असतं पण धुळीने सगळे घाण होतात कपडे. सो मी रात्री धुते, सकाळपर्यंत कोरडे होतात, मग धूळ वगैरे बसत नाही. 10-11-1 वाजता गर्दी व्हायच्या अगोदर नाही का म्हणजे कपडे धुतलेले काढता येतात. चलो टाटा बाय. माझे व्लॉग्स